साई दर्शनासाठी दररोज हजारो भाविक जे आहेत ते देश आणि विदेशातून येत असतात। मात्र भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांना हार फुल आणि प्रसाद यावर बंदी घातली होती। 1 महिन्यापासून ही बंदी जी आहे ती कायम होती। मात्र आता ही बंदी जी आहे ती काही अटी शर्तींसह हटवण्यात आलेली आहे। फुल आणि हार हे फक्त मंदिरात नेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांच्या हातात आपण अशा पद्धतीने जी गुलाब पुष्प आहे ती बघतोय। मोठ्या आस्थेने भाविक साई समाधीवर ही फूल चढवत असतात आणि मध्यंतरीच्या काळात फूल नेणं बंद असल्यामुळं कुठेतरी भाविकांमधून देखील मागणी होत होती की साई समाधीवर फुलं चढून द्यावेत। काही अटी शर्ती ज्या आहेत त्या अद्यापही कायम आहेत। त्यामध्ये जो प्रसाद आणि त्यासोबत शाल किंवा इतर पूजा साहित्य जे आहे ते मात्र नेण्यास अद्यापही बंदी आहे। शिर्डी नगर पंचायतीने देखील आता व्यावसायिकांना रेट कार्ड इश्यू करण्याचं आवाहन केलं आहे। त्यानंतर आपण ही बघू शकतो शाल आणि जे प्रसाद आहे ते अशा पद्धतीने काढून ठेवले जात आहे आणि फुलं आणि हार जे आहेत ते मात्र भाविकांना नेण्यास त्यावर कोणती सक्ती नाही। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या महिनाभरापासून जेव्हा ही बंदी लागू करण्यात आली तेव्हापासून ग्रामस्थ असतील त्यासोबत फूल विक्रेते असतील फूल उत्पादक शेतकरी असतील हे वारंवार मागणी करत होते आणि त्याच अनुषंगाने आता साईबाबा संस्थांना फूल आणि हार नेण्यावर जी बंदी होती ती हटवलेली आहे। कुठेतरी समाधानात वातावरण साई भक्तांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। भाविक जे आहेत मोठ्या श्रद्धेने साईबाबाच्या समाधीवर हार आणि फूल चढवत असतात। मात्र आता ज्या अटी काही घालण्यात आलेल्या आहेत त्या देखील हटवत आणि जे प्रसाद आणि शाल आहे ती देखील नेऊ द्यावी अशी मागणी देखील भाविकांकडून केली जात आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।